तर ही मुलगी अशीच मला रोज त्रास देते. माझ्या डोक्यात होतं की थिकवाली कोल्ड कॉफी प्यावी, पण चप्पल पण नाही. आपण जाऊया डी मार्टला पण काय घ्यायचं नाही. टू अ न्यू व्लॉग फ्रेंड्स. आणि इथे सुरुवात करतोय आपण, व्लॉगला सुरुवात करतोय संध्याकाळपासून. तर इथे संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आम्ही बनवलेली आहे मॅगी. तर तुम्हाला दाखवते कशी बनवली ते. तर अशी मसाला मॅगी आम्ही बनवलेली आहे रेवासाठी. तर रेवा खाती. रेवा कशी झाली गहू? किती भारी आहे. 99.9 आणि 1 जो मिनी 1% आहे तो कशासाठी कट केलाय तुम्ही? असंच 100 इथे करते मी वांग्याचं कालवण करते आणि चहा ठेवलाय इथे. तुम्हाला दाखवते चहा. बघू शकता चहा ठेवलाय इथे उकळायला. चहा उकळलाय तसा बऱ्यापैकी. आपण दूध टाकूयात. इथे वांगी घेतलेत. चहा बघा मी ओतू गेलाय. नीट करत होते, चहाकडे लक्ष देता देता चहा ओतू गेला. ठीक आहे, आपण वांग्याचं कालवण करूयात. वांगी घेतलेली आहेत. नंतर पिते. म्हटलं निवांत चहा पीत बसावं, तर तोपर्यंत आपलं कालवण होऊन जाईल ना. तर इथे मैत्रिणींनो, वांग्याचा रस्सा बनवण्यासाठी पातेले गॅसवर ठेवलेले आहे. पातेले चांगले तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी दिली. त्याच्यानंतर टमॅटो लसूण याची फोडणी दिली. हे चांगलं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेलामध्ये वांगी टाकायचे आहेत. वांगी पण तेलात चांगली भाजून घेतली की मीठ टाकायचं आहे. मीठ पण चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. हे सगळं बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे. हे चांगलं भाजल्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. घरातला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि गरम पाणी उकळून ठेवायचं आहे, जेणेकरून आपण गरम पाणी भाजीत कालवणात टाकण्यासाठी. हे सगळं चांगलं भाजून घेतलं की शेवटी सगळ्यात तुरीची डाळ, थोडीशीच चिमूटभर तुरीची डाळ, कोथिंबीर टाकायची आहे आणि नंतर हे सगळं तेलात चांगलं परतून मग शेवटी पाणी टाकून वांगी चांगली शिजूस तोपर्यंत आणि त्यातली तुरीची डाळ शिजूस तोपर्यंत हे कालवण उकळण्यासाठी ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे कालवणाचा साधा सोपा पण चमचमीत असा रस्सा खूप छान लागतो भाकरीबरोबर आणि भातासोबत पण. तर इथे कालवण झालेलं आहे आपलं. आता मी चहा पिऊन घेते अगोदर आणि त्याच्यानंतर पुढचा स्वयंपाक करते. होता पण आता इथं मेथीची भाजी पण आईने निवडून दिलेली आहे. म्हटलं मेथीची भाजी अगोदर करावी आणि त्याच्यानंतर मग चहा प्यावा आरामशीर.
मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेते अगोदर. तर इथे मी मेथीची भाजी बनवते. तेल आता काढायला लागेल डब्यातून. फायनली चहा आता गरम करते आणि घेते. असा लावून तर फ्रेंड्स मी चकलीबद्दल सांगणार आहे आज तुम्हाला काही. तर काल बनवलेल्या चकल्या एकदम भारी झाल्यात, एकदम कुरुम कुरुम. म्हणजे मी तुम्हाला दाखवते. आवाज बघा कसा येतोय चकलीचा. हा चकलीचा बाईट. आणि बघा कसा येतोय आवाज. याच्यावरून व्हिडिओ चालू केला नाही आणि बोलत होते. तर हिला म्हटलं मी की तुला चप्पल, म्हणजे तिच्या जरा अशा काळपट पडल्यात, तर तुला एक चप्पल घेऊन देते, डीमार्टला जाऊ. आणि तिचं म्हणणं आहे की डीमार्टला जायचं. तर मी म्हटलं एक चप्पल घेऊन देते, एकाच्या पुढं जायचं नाही, काय घ्यायचं नाही. तर त्याच्यावर तिथं झोपलेली आली आणि हे असं चालू झालंय माझ्याकडे. तर मला तर असं वाटतंय की आता नकोच जायला डीमार्टला. पण नको जायला, नको जायला. पप्पा काय म्हटलं? नाही नाही, पप्पा म्हटले ना नको जाऊ डीमार्टला, काहीतरी खायला मागव असं. रेवाचे पप्पा काय म्हटले? पप्पा काय म्हटले? फक्त खायला मागव, तुला काय खायचं असेल तर. मी तर हिला आता डीमार्टला पण नाही नेणार आहे. काय खायला करू? खायला पेन्सिलचा डबा? ही पोरगी अशीच करते ना, म्हणून म्हटलं डीमार्ट मधून एकच चप्पल घेऊ, दुसरं काय नो नो नो. बघ मी तुला एक ऑप्शन देते. मी तुला एक ऑप्शन देते की मी तुला चप्पल घेऊन देते डीमार्ट मधून, पण त्याच्या बदल्यात तू काहीच नाही दुसरं घ्यायचं. दुसरं ऑप्शनच नाही ना. दुसरं ऑप्शन थिक कोल्ड कॉफी. नाही नाही देते, हाफ हाफ पिऊ, तू हाफ मी हाफ. अगं एक तर काय घ्यायचंय सांग ना. ही अशी मुलगी आहे ना डेंजर. बापरे, हिला दिवसाचे 1000 रुपये लागतात, 1000-2000 रुपये.
मैं नहीं, मैं वीडियो बना के रहूंगी, तेरी असलियत सबके सामने ला के रहूंगी मैं। लिप बाम एवढे बाम काय करायचे काय? एवढे लिप बाम कुठे लावायचे? सांगू का कुठे लावायचे? सांग पोस्ट करणार तुझ्या चॅनल वरती. सांगू का? एक इकडच्या डुंगूला, एक तिकडच्या डुंगूला. गौरी लिप बाम किती आहेत घरामध्ये? फायनली इथं सेटलमेंट झालेली आहे. एक चप्पल आणि एक 50च्या आतमध्ये काहीतरी तिला पाहिजे, तर ते मी घेऊन देणार. ठीक आहे, मग आम्ही चाललोय आता डीमार्टला. तर भेटूयात आपण डायरेक्ट. शॉपिंग अंडर 50 रुपये. मी आता झालं बाळा. तर आता रेवाला घेऊन मी चालले डीमार्टला. त्याच्या अगोदर तांदूळ निवडून शिजायला घालते. म्हणजे तर इथं आम्ही काय तयार वेअर झालेलो नाही, फक्त केस विंचरले आणि जर्किंग घातले आहे. तोच टी शर्ट आणि पॅन्ट ठेवलेले. रेवा पण असंच तयार झालेली आहे. तर चला, अंडर वन थिंग. फक्त एक चप्पल आणि एक अंडर 50. तर आम्ही निघालेलो आहे आता डीमार्टला फायनली. हे इथं हा डाकू आहे आमचा. चल गो निघायचं. 1 2 3. तर आम्ही इथे आलेलो आहे. देवाच्या साईजची चप्पल काही मिळालीच नाही. मग हे घेतलं रेवानी आणि बॉटल घेतली फक्त. काय ते सांग ना. काय आहे हे आहे काय पोर्टेबल ज्वेलरी स्टोरेज बॉक्स. हा येणार होती, आम्ही वाट बघून बघून आता रिटर्न चाललोय. तिथून जायचं. काय घ्यायचंय गहू? शूज तर भेटलेच नाहीत, चप्पल. फ्रेंड्स आम्ही इथे आलेलो आहे. तर इथे आम्ही आलेलो आहे घरी आणि घरी आलेलो आहे. हा आणलाय छोटासा प्लम केक. पेस्ट्री एक आणलेली आहे आणि ज्वेलरीचा बॉक्स. बघू बघू. तर तिला काहीतरी घ्यायचंच होतं, तर ज्वेलरीचा बॉक्स आणलेला आहे. हा फक्त 99 रुपीजला डीमार्टला भेटलेला आहे. बोल कुछ तो बोल ना. काय जेवण झालेलं आहे. आता इथे मी जेवायला घेतलंय. जेवणामध्ये आहे बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, वांग्याचं कालवण आणि भाकरी. ही मेथीची भाजी भाकरी. तुम्ही कधी असं वांग्याचं कालवण, भात आणि मेथीची भाजी मिक्स करून खाल्ली का? दाखवते कसं. असं थोडंसं मेथीची भाजी भातासोबत, त्याच्यात थोडंसं वांग आणि हा घास जाणार तोंडात. मला वांग्याचं कालवण लय आवडतं. भरलेलं वांग पण छान मस्त. बरं झालं ना जास्त गोड नाही केलं.
छान तर दिसतात. तर एव्हा खाली बोलवते बॅडमिंटन खेळायला, तर खाली जाते मी. चला. ही शंकरपाळ्या तळतीये, तर मी खिशात घेऊन आले स्नेहाला द्यायला. 2च खाल्ल्यात आतापर्यंत. खोकला यायला लागलाय. खा ना, खा ना, खा ना. इथं कुठे खेळायचं, बसायला पण जागा नाही. घाणीत पडा ना, इकडे खेळाच नाही. लय लागलं बॅडमिंटन खेळायला थोडं थोडं. काळू बिस्किट का? काळूला बिस्किट दिले पण काळू काय बिस्किट खाईना झाले. खा 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 काळू. काळू आता आमचा म्हातारा झालाय. गेले 15 वर्षापासून इथंच राहतो. काळू बिस्किट खा ना. काळूला झोप आली वाटतं, जाऊ दे. तशीच करते ती. मम्मी तशीच करते म्हणून तर तुला दिलं. इथं काळूला बिस्किट टाकले होते तर काळूने खाऊन टाकले वाटतं. हस्कीनी खाल्ले म्हणते, हस्कीनी. चला आता घरी चाललोय आम्ही बॅडमिंटन खेळून. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग मी इथं संपवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. गहू घड्याळात किती वाजलेत? 1:44. ओ माय गॉड. ते पण रात्रीचे. आणि हा चटोरा चोर काय खातोय? चकली. हा, चकली का खाती तू आत्ता चकली? मला खायची.